आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। हेलो दोस्तों, कैसे हैं आप? उम्मीद करता हूं आप बहुत अच्छे होंगे। इस वक्त हम आपको एक अपडेट दे रहे हैं आशा वर्करों की। जी हां, आशा वर्कर जो पिछले 3 दिनों से जो शाहपुर से पैदल चली थी और आज थाना में जाकर रुकी हुई है। उनकी मांगे जो है ये थी कि उनकी जो पगार है वो सिर्फ जबानी नहीं बल्कि उनकी पगार को रजिस्टर किया जाए, उनका जीआर निकाला जाए। और उसी बेस को लेकर आज जो थाने में जो पूरी की पूरी महिलाएं जो है हजारों की तादाद में इस मैदान में सोई हुई हैं। साथ ही साथ पुलिस का बंदोबस्त खासा लगा हुआ है उनकी हिफाजत के लिए। अब देखना यह है कि ये आशा वर्कर जो महिलाएं हैं कितने दिन तक यहाँ रहती है, जबकि उनका ये कहना है कि जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी। हालांकि मुख्यमंत्री साहब ने उन्हें आश्वासन दिया है कि आपकी जो पगार है वो बढ़ा दी गई है, लेकिन इनका ये मांग है कि हमें सिर्फ आश्वासन मुंह से नहीं बल्कि हमारा जीआर निकलना चाहिए ताकि हमें फिक्स पगार हमेशा के लिए मिले। आज इसी मुद्दे को लेकर ये कई हजार महिलाएं जो है मैदान में सोई हुई हैं और देखना यह है कि ये महिलाएं कितने दिन तक थाना में इसी मुद्दे को लेकर अटल रहती है और कब शिंदे साहब इनकी बातों को मानकर इन्हें आश्वासन न देते हुए इन्हें जीआर निकाल कर दे दे ताकि ये लोग अपनी घरों को खुशी खुशी लौट जाए। मैं अपने सहयोगी खान फखरे आलम के साथ थाना से सुल्तान कुरैशी। आज आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसादिनी महाराष्ट्रातल्या सर्व आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी आम्ही आज आमच्या मागण्यांसाठी इथं आलेलो आहोत। आमच्या मागण्या काय आहेत? खरं तर मुख्यमंत्री साहेबांनी आणि आरोग्यमंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य केलेल्या आहेत। गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, आशा सेविकांना 7,000 रुपये, दिवाळी बोनस 2,000 रुपये, GSYचा लाभ हा सरसकट सर्व आशांना देण्यात येईल। या आमची मागण्या आहेत, त्या मागण्या मांडणार आहोत। त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून आमचा जीआर द्यावा। आपण पाहिलेले आहात तमाम महाराष्ट्रातील महिला या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत। खरं तर मी चंद्रपूर गडचिरोलीवरून आलेला आहे, विदर्भाचं मी प्रतिनिधित्व करतो आहे। यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्री साहेबांशी आमची भेट झालेली आहे। 9 तारखेला साहेब गडचिरोलीला आले होते महिला सक्षमीकरणासाठी। त्या 2 दिवसापूर्वी मला अटक केली होती, नंतर चर्चाही झाली 9 तारखेला। आज 9 जानेवारी 9 फेब्रुवारी आज मी शिष्टमंडळात होतो। त्यांचं म्हणणं आहे आम्हाला परत आम्ही मंगळवारी कॅबिनेट घेऊ, त्याच्यामध्ये सर्वांना विचारून आम्ही ठरवू काही वाढवता येतं का, काही देण्यासारखं आहे का, आणि परत 5 दिवसांनी म्हणजे जवळपास 10 दिवसांनी निर्णय घेऊ। ते म्हणजे अत्यंत कुठेतरी चालवीचा हा प्रकार चालतो आहे। जिल्ह्यामधून आली आहे मीना पुरुषोत्तम कुठे पहिला PSC। तर माझी विनंती आहे की जे आपले एकनाथ शिंदे दादा आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जे आपल्याकडे आम्ही आपल्या जे गरजा घेऊन आलो की आम्हाला जे काढलेला जीआर आहे आधी हा जीआर आमचा पूर्ण करून आमच्या हातामध्ये जीआरवर तुम्ही का बरं सही करत नाही याच्यासाठी आम्ही अपेक्षित आहोत। त्वरित शासन निर्णय काढून आशा गटप्रवर्तकांच्या मान्य केलेल्या मागण्यांच्या बाबतीत शासन निर्णय घ्यावा यासाठी आंदोलन सुरू आहे आणि उद्या महाराष्ट्रातून अजून मोठ्या संख्येने आशा गटप्रवर्तक सहभागी होतील आणि जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत इथून आम्ही हालणार नाही आणि या मुख्यमंत्र्यांच्या गावात दिलेला ठिय्या हा सातत्याने चालू राहील। या निर्धाराने आशा आणि गटप्रवर्तक भगिनी रस्त्यावरती संघर्ष करतायत, अनेक संघटना सामाजिक संस्था मदत करतायत। उद्या आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम आशा गटप्रवर्तकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं। ज्यांना वाटतं की आशा गटप्रवर्तकांच्या मागण्या योग्य आहेत त्या आमदार खासदारांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाठिंबा व्यक्त करावा। कोरोना काळात काम करून घेतलं आणि वेळ आल्यावरती अशा प्रकारची वागणूक देत आहेत याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्वरित शासनाने बोलावं अशी मागणी आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने करीत आहोत।